नमस्कार मित्रांनो, बघा इकडं आमच्या मॅडम आता उठले त्या गरमी लागला तर गरम लय लागला आता गरम चालले तर कपडे धुवायला. मग दाखवतो बाहेरचा नजारा कसा आहे. कसा आहे इकडे ऊन बघा. अरे बाप रे बाप, ऊन कसला आहे रे बाबा. इकडे तर इकडे तर एवढं ऊन आहे म्हणता, एखादा नवीन माणूस आता जरी मरलंच एवढं ऊन आहे इकडं. बघा इकडं पाणी टाक्या तर मग धावतो आंघोळीच्या. इकडं पोर आंघोळ करते ते मग दाखवतो. बघा इकडं आपल्या कंपनीची सोय आंघोळीच्या पोरांसाठी. बघा क्या रे भैया बहुत देर कर दिया ना निकले देखा. बघा इकडे एक मित्र आपला आंघोळ करायला लागलाय. एवढं ऊन लागतंय. किती वाजले बघा आता 1 वाजली. 1 वाजता सुद्धा एवढं ऊन आहे. एखादा माणूस मरण एवढा ऊन आहे. मित्रांनो उन्हाची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या, उन्हाच्या बाहेर पडू नका, डोक्यावर रुमाल घ्या, टोपी घ्या, टायल घ्या, काही पण घ्या, पण डोक्यावर घ्या आपलं आणि बाहेर प्रवास करत जावा. आणि स्वतःची काळजी स्वतःच करा. बघा इकडे किती घाण आहे, पुरं साम्राज्य आहे घाणीचं. हे आहे आपली बिहार गल्ली, दिसते का मित्रांनो तुम्हाला. इकडे राहतात म्हणजे आपली मित्र कंपनी बाई काय असतील ती काम वर्कर. आणि इकडं आहे पेण्याची पाणी टाकी, तुम्हाला दाखवतो. एवढा उन्हात सुद्धा मी फिरतोय का तर काय ते दावा मला नवीन उन्हाचं लय ऊन लागतं मित्रांनो. मग इकडं आहे पेण्याची पाणी टाकी, दिसते का तुम्हाला काळी. इथं आहे पेण्याची टाकीची पाण्याची सुविधा. तुम्हाला दाखवतो रुमा कशा आहे ते काढले. इथं पूर्ण बेहऱ्याच्या रूम आहेत त्या. दिसलं का तुम्हाला मित्रांनो. ही जवळजवळ 100 रूम आहेत. इकडं 50 आणि ह्या साईडला 50, अशा 100 रूम आहेत. सर्व मित्र आपल्या हाताने बनवतात, हाताने खात्यात. यांची फॅमिली इकडं असते त्यांच्या गावाला. आपली फॅमिली मात्र संघ असते बाबा. आपण फॅमिली सोडून एक दिवस राहू शकत नाही. आणि वातावरण बघितलं ना तुम्ही, जणू का सूर्याचा कोप झाला एवढा आहे वातावरण. हे म्हणजे उष्णता. मित्रांनो काळजी घ्या, उन्हाचं पाणी भरपूर पेत जावा, आराम करत जावा. 4च्या नंतरच बाहेर पडत जावा. काय काम असेल तरच मार्केटला वगैरे जात जावा, नाही तर जाऊ नका. ही माझ्याकडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे. बघा ही बाथरूम आता आला, दिसला का तुम्हाला. आपला दोस्त ही पण देखो ये भाई अभी आया बाथरूम से, दिख रहा है क्या तुमको. हाँ बहुत गर्मी में गया था. बघा मित्रांनो आता आलाय मस्तपैकी जाऊन उन्हात. जाऊ इकडे मस्त जंगल आहे, काय टेन्शन नाही त्याला. जंगल आहे मग दाखवतो. पूर्ण जंगल एरिया आहे बकास. आणि या बकास एरियावरती एक कंपनी उभा केली आहे आपल्या मालकाने. त्याच्यामुळे हजारो कामगारांचं पोटाची सोय झालेली आहे. मी पण आहे, लाजाची काय नाही. आणि इकडं आपला राजा निवांत झोपलाय ओळू. तुम्हाला राजा दाखवतो. ही माझी बायको आली धुणं आहे बघा मित्रांनो. बघा बघा आमच्या मॅडम आता धुणं आले त्या. आणि इकडे ओळू झोपला निवांत बघा. राजा दिसला का तुम्हाला. हे आमचा राजा. राजा बघा उन्हात पडलाय निवांत आपला सावलीला. अरे ऊन कसं लागतंय सावलीला जाऊन झोप बघा माझ्या झाडाखाली. मित्रांनो त्याला मी सांगतोय बरं माझ्या झाडाखाली झोप, नाही तर पाणी टाकले अंगावर. पण तिथं पडलाय मित्रांनो. जाऊ द्या असू द्या. आणि माझी बायको लागली धुणं धुवा, दिसतंय का तुम्हाला. ए तिकडे बघ मित्रांनो, ती आता कपडे धुवा लागली. डिस्टर्ब करा ना ग. तिने लावली डोक्याला मेहंदी, त्याच्यामुळे ती लाजते जीवाला जरा. जाऊ द्या असू द्या. प्रत्येकजण लावतंय, आपापली फॅशन असते, ज्या आवड असते तसं माणूस करतं. आणि मी आहे उन्हात उभा का तर तुमच्यासाठी खास म्हणलं
माणसांना दावावा पुण्याकडं कसं आहे गावाकडं कसं आहे. गावाकडं सूर्य कोपला आहे, जाळं चालू आहे सारा. असं उभा जर राहिलं का हो का तर पायाला आग उठल्यावर होते पायात. एवढा कडक उन्हाळा आहे मित्रांनो काय सांगू. आणि तिकडं माझी लक्ष्मी उभा आहे तो का माझी गाडी त्या साईडला दिसते का तुम्हाला मित्रांनो. भरपूर पाणी प्या, रुमाल डोक्याला ठेवा, टाईल ठेवा, टोपी ठेवा, काय बी ठेवा, पण आपलं रक्षण करा. आणि 4 नंतरच बाहेर मार्केटला वगैरे कुठं पडत जावा. मी पडलोय पण काय आपला ब्लॉक बनवावा त्याच्यामुळं मी बाहेर आलो आहे. ब्लॉक झाल्यानंतर मी लगेच झोपत जाऊन जेवण करून. आता झाला माझा टाईम, अजून 2-3 मिनटं बाकी आहे मित्रांनो. मी नंतर रूममध्ये जाऊन झोपल. कसलं ऊन आहे बाबा रे हो का. बकास है तो दुनिया जलने वाला क्या है. आणि इकडं आपली लक्ष्मी बसली निवांत. म्हणजे लक्ष्मी म्हणजे माझी गाडी आहे मित्रांनो, माझ्या वडिलांनी घेतलेली गाडी आहे. आणि ते गाडीचं नाव माझं लक्ष्मी ठेवलं आहे मी. आणि मी आमची मॅडम कपडे धुवा लागली. राजू बघा माझा राजा हो का निवांत झोपला वळू. ए राजा बघा राजा निवांत झोपला मित्रांनो. त्याला ऊन लागते पण काय नाही. मुख्य जनावर म्हणजे जेवढी त्यांना माया लावल तेवढे आपली ती काळजी घेतात. अंधा इंधाचं आपल्या संग येतात, यायचो काड्या असो काय असो त्या आपली साथ सोडत नसतात. फक्त त्यांना एकच असतं, घासभर खाल्लं ना ते आपला कधीच विसरू शकत नाहीत. तसा हा आमचा राजा आहे, ती कधी मला विसरत नाही. अंधारचा असो दिवसा असो कुठं मी बाहेर जायचं असलं तर लहान मुलासारखं मागं लागतो. म्हणून मी त्याचं नाव राजा ठेवलं आहे. आणि त्याला संध्याकाळी रोज दूध भाकर असती, मस्त खातो निवांत राहतो. आणि माझी गाडी काढली की लगेच माझ्या गाडीच्या मागं पळतो. त्याचं म्हणून मी राजा ठेवलं. चला दुसरा ब्लॉग दाखवतो, काळजी घ्या, लाईक करत जावा. एक नवीन तुमचा एक भाऊ म्हणून मित्र म्हणून जर आवडला असेल किंवा न आवडला तरी लाईक करत जावा. तुमचा एक मराठी माणूस पुढे जातोय, लाईक करा भावांनो. धन्यवाद, बाय बाय. काळजी घ्या, पाणी प्या, भरपूर प्या. चला बाय.